बाळू, समद्यांची लय आठवण येत होती बघ. म्या कसं आलो तुझ्याकडं न सांगता. तसं यायचं तू बी. तेवढं सोपं नाही र. ठाव हाय मला समज. बर चल, बोलत न ग बसाय. हे घे, तुझ्यासाठी सोनं आणलं आहे म्या. झोप. सत्य, हे घे सोनं. मामा, आमासनी तुमच्या घरी यायचं हाय. मग चल की आता चला. आया ना ग म्हणते. का ग गंगू काय? अरे घरच्याच नाही आवडायचं. अरे त्यांचं बी काही चुकत नाही म्हणा. बाच असा वागला हाय, त्याला आपण काय करायचं? नग काळजी करू, होईल भेट लवकरच. पण म्या घरला नसल. बाळू मामा, कुठं जाणार आहे सा? कळलंच तुला. बरं बाळ्या, मी जाते आता. उशीर झाला तर वरडताल घरचे. हा, येते. हा, चल सत्ते. पुढे पाऊल टाकशील तर जळून राख होईल तुझी. आणलं नवं सोनं लुटून? वय मी आधी आणलाय. बरं चला, आधी देवा मोर ठेवा. वय वय. देवा, घरातलं धन घरातच राहू दे आणि ते वाढत राहू दे. कुणामोर हात पसरून मागायची येळ येऊ देऊ नका देवा. तुझ्या आशीर्वादानं सोन्याला सोनं लागू दे. एवढं बोलतीस तर ऐकतो का देव तुझं? वाय वाय, ऐकतो. पण मला तर सोनं द्या की आधी. वय. हा. अरे अहो, पाया पडू दे की. घरातलं सोनं गहाण टाकाय निघालो म्या. माझ्या नग तुझ्या देवाच्या पाया पड. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नाथा भाऊ, गोदा, ये ये. बरं झालं तुम्ही आलायसा. दसरा आहे म्हणून छान आलो बघा. अरे किती दिवसांनी आला घरी? हा, अरे काय सांगू तुला, पंतानं 1000 पंत्या मागितल्या आहेत. आता कशा करू मी त्या? आणि शेकड्यानं भांडी बी बनवायची आहेत. अहो, गोदा हाय की सांगतीला. नका काळजी करू तुम्ही. हा. नाथा भाऊ, नमस्कार करावा लागतो त्यासाठी. करतो की. नमस्कार फुकाचा ना आशीर्वाद लाखाचा, असं कोणतरी म्हणलेलंच आहे. कर की रे नमस्कार. नमस्कार अक्का, गुंडप्पासारखे. अय्य तात्या, इकडे ये की रे जरा. असा मध्ये ये.
मी तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं ते सांग आधी. तुमचं काम होय ते विसरलं नाही मी. तुम्हाला सांगितलं ना, आता काळजीच करू नका बघा. लांबपणे लावू नकोस रे त्या जे आहे ते नीट सांग. अहो, माझ्या डोक्यात जाळं येऊन तयार आहे. बघा तुम्ही लवकरच तुम्हाला अशी बातमी देतो का तुम्ही मला हे सोनं नाही खरं सोनं द्याल. असं म्हणतात. शब्बास शब्बास. हे घे. देऊ कसं. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी दसरा आहे म्हणून लोकांच्या घरी येणं जाणं होतं या, नाहीतर आपलं घर आणि काम कोण कोणाकडे जाते येते. नाथा भाऊ तुझं बी लयच आहे पर. अरे घराच्या बाहेर पडत जा, 4 लोकात मिसळत जा. मी आधी किती सांगत असते ह्यासनी, पर हे आणि ह्यांचा पांडुरंग दुसरं काही दिसतच नाही ह्यासनी. बायकोकडे तर लक्षच नसतं ह्यांचं. बाळू, अरे कुठे गेला होता? येतच होतो. बरं येतो आम्ही आता. वाईच थांबा, तुम्हाला बी सोनं द्यायचं आहे. आजचाच दिस हाय बघ. आज गप गुमान दिसतोयस. आज काय केलं नाहीस ना व? ती सोया नाही घालवत म्या. रोज काहीतरी केलं पाहिजे. बरं जाऊन आलो म्या. हवं बाई थांबा. दूध गरम केलेलं आहे ते घ्या ना जा. उपाशी पोटी जाऊ नका. आलेच. भीमा समधी गोंगडी एका फडक्यात बांधून ठेव. हा म्हणजे बाजाराला घेऊन जातो नंतर. चला सुंदरा, चंदुलाल शेठजीकडे चाललो आहे. कशा पायी? तुला ठाव आहे ना व? मग कशाला विचारतीस? माझ्यासाठी चाललाय वय. बघितलं का कसं बोलतय तुझं पोरग? लातन बसता बुक्की बसली असती ना, ते इशाराची हिंमत झाली नसती याची. तुला काय बोललंच पाहिजे होय? तुला ठाव नाही कशा पायी चाललाय ते. बाळू, तू नग मधी पडू. हा. चल निघतो मी. दसरा तर कालच झाला आणि आज सोनं द्याय निघाला सवय. हवं काय करताय? आता बोललास ना, बदडून काढीन. बाळू, तू जरा ग बस की. ते सौतासाठी करतात का? शेतीसाठीच करतात ना बा. परत तू दिलेलं दागिनं परत नाही आलं तर? आता तू सांगणार का मला काय करायचं आणि काय नाही करायचं? हा? मी सांगतो पीक पाणी येईल. तुम्ही आईचं सोनं घेऊन जाऊ नका. बाळू, तू ग बस. लहान पोरांनी ह्या सामन्यामध्ये पडू नाही. आणि गेल्याला धन येईल परत. हे काम होऊ दे, मग बघ काय करतो म्या. लय दिस नाही राहायचं घरात. बघ तू. अबा, तुम्ही बी काय लहान पोराच्या तोंडाला तोंड देताय सा? हो आणि लहान येतो म्या. अय्यो, मला लई भ्या वाटायला लागले. त्या बाळ्याला बी गप बसवत नाही. तेच तर कळना झालंय. तो बाळू असा का करतो या? मी म्हणतो वैजंता एवढंच पोर, पण एवढं धाडं असं कुठून येतं म्हणतो मी. आता इथेच बोलत बसणार आहात का? चला. अय्यो चला. दे आहे कुठे तू? कवा धरणार तुझी वाट बघतोय? घरला चालले हाय. तळ्याहून आंघोळ करून आली काय तू? अय तात्या, आधीच माझा डोसका फिरला हाय. तोंड बंद ठेव तुझा. ए तात्या,
अरे गावात काय चाललंय ते कळेल का मला? मी तेच विचारित होतो पण कोणी सांगा मला. गोदा, काय झालंय ते कळेल का आम्हाला? अवा अक्का, काय सांगायचं? तुम्हीच सांगितलं होतं ना व का दिवाळीला 1000 पंत्या, मडकी आणि भांडी पाहिजे आहेत म्हणून. होय. पण आमच्या कामात कुणी खोडा घातल्यावर काम करायची कशी? म्हणजे पंचन अक्काच्या कामात कोणी खोडा घातला? कुणी घातलंय सांग लवकर त्याचं नाव. ह्या बाळ्यानं. एक गोदे उगा त्याचं नाव का घेते मध्ये? त्यानं काय केलंय? तुम्ही काय सांगितलं होतं मला का माती कालवाया पाणी आण म्हणून? वय वय. आणि ह्या बाळ्यानं दगड मारून मडका फोडून टाकलं पाण्याचं. म्हणजे कृष्ण कसं गवळणीचं मडकं फोडायचा दगड मारून तस फोडलं काय बाळ्याने? सुंदराबाई, अति होतंय आता तुझ्या पोराचं. मडक्याला दगड मारला, डोक्याला नव. बघा कसा उलटून बोलतो ते. अय्यो ए बाळू, तू तुझी चूक मान्य का करत नाहीस म्हणतो मी. आज पात्र कधी आणि चूक मान्य केली आहे का? बाळू दगड मारलाच नव आणि आता नाही म्हणतोय. म्या कुठं नाही म्हणतोय. होय, म्या मारला दगड. अय्यो झालं तर मग. म्हणजे तू चूक केलीस तर तुला शिक्षा ही झालीच पाहिजे काय बाळूची आई? पर ह्यो म्हणतो हाय ज्यासाठी पाणी आणाय गेले होते ते काम तर झालं हाय म्हणून. कोणतं काम? ए गोदा काय बोलतेस तू? अहो म्या नाही, तो बाळू बोलतो हाय. तुम्ही मला एक सांगा, आपल्या घरला किती मडके असतात? जास्त नाही असतात 5-6. आणि पंत्या? पंत्या कुठे आहेत? आता बनवायला घेणार आहे. ऐकलं ना वसुंधरा? अहो पण त्याचं काय? पुढे बोला की पटकन. अहो एवढं समजा करून बी ह्यो बाळू म्हणतो हाय का आमच्या घरात मडक्याची रास आणि पंत्यांचा ढीग पडला हाय म्हणून. बाळ्या मानला तुला. अरे चूक करायची पण गावायचं नाही. तो आता तावडीतच गावला. अय्यो नाथा भाऊ, मला सांगा, खरंच तुमच्या घरी मडक्यांची रास आणि पंत्यांचा ढीग आहे का हो? नाही जी, म्या मगा बोललो तेच कराय बघा. म्या म्हणतोय ना, आता भाऊच्या घरात मडक्यांची रास आणि पंत्यांचा ढीग लागला आहे. बाळू, समजा गाव गोळा झाला हाय, उगा कशापाई खोटं बोलायचं? म्या कुठं खोटं बोलतो या खरंच बोलतो या. पाहिजे तर बघा जाऊन. मग बघून येऊ ना. ते मास्तर नव्हते सांगत का, हा सूर्य आणि हा जयद्रथ. अय्य 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 बाळू, तू म्हणतोयस तसे नसेल तर काय करायचं रे तुझे? आधी बघा तरी जाऊन. अय्यो तुम्ही चला आमच्या बरोबर. पंच, याला बी घ्या बरोबर. चल की रे बाळू आमच्या बरोबर. चला चला चला. अरे मायप्पा, तू इथं आहेस होय? होय, बाहेर गेलो होतो जरा. अरे गावात गोंधळ झाला ना. कसला गोंधळ? तुझ्या बाळ्यानं केला हाय गोंधळ. नीट सांग की जरा. अरे बायका पाणी आणायला चालल्या होत्या, तुझ्या बाळ्यानं त्यांची मडकी फोडली. लय तंटा झाला आहे गावात आणि बाळ्याचं कुणी ऐकणं झालाय आता. एक दिवस बाहेर गेलो तर हे वाढून ठेवलंय मोर बघ. अरे तू सांगून बी गप बसलास. मला सांग, अशा पोराला सुधारायचं म्हणल्यावर गप बसून चालतंय होय? आता गप नाही बसायचो. पण तू कुठं पळत निघाला आहेस? काय नाही, असंच चाललो आहे मी. जातो मी. तर तुझ्या बाळाला वाचू. होय.
पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. अय्यो अय्यो, महादेवा, महालिंगराया. अरे काय बघतोय मी, मडकीच मडकी, पणत्याच पणत्या. अय्यो, अव म्या घरातनं बाहेर गेलेत तेव्हा तर एवढी मडकी नव्हती आता. भाई मला बी काही कळना झालंय. आणि जेवढ्या पंत्या तरी कुठे होत्या? अव मग हे समजा आलं कुठून? अय्यो, आता कोण खरं बोलतय आणि कोण खोट काही कळत नाही बघा. हे मला सांग, आधीपासून हे मडकेन पण त्या घरात तर नव्हते ना? तात्या, अरे खरंच नव्हते रे. पांडुरंगाच्या आण घेऊन सांगतो. पण आता भाऊ पांडुरंगाची आण पोटी नाही खायचं. पण हे मडकन पण ते भांड का हा बाळातून पडले का काय? तर हे समजा काय आमासनी ठाव नाही बघा. ए गोदा मावशे, बाळू म्हणला ते खरं ठरलं ना? अय तात्या, समध्या गावासमोर मावशी म्हण नगस, नाही तर शाप लागल तुला माझा. लगीन लगीन करशील पर लगीन होयाच नाही तुझं. माझं लगीन नाही झालं ना तर मेल्यावर भूत बनून मानगुटीवर बसन समद्यांच्या. अय्यो, मानकुटीवर. ए तात्या, अरे येळ काय आणि तू बोलतोयस काय? हे तात्या, अरे गबस की रे. गोदे, पण तू तर म्हणत होती का तुझ्या घरात एक बी मडकन आहे आणि पंत्या बी नाहीत ते. अगं म्या खरंच सांगत होते सुंदरा, तुझ्याशी का म्हणून खोटं बोलन म्या? तर म्या म्हणत होतो तेव्हा तुला खरं नाही वाटलं. अय्यो, पण मला एक कळत नाही, ह्या बाळूला कसे कळले की गोदाच्या घरी मडक्यांची रास आहे पण त्यांचा ढीग आहे म्हणून? काय रे बाळू? आता बोला की सुंदराबाई. बाळूला कसे कळले की गोदाच्या घरी मडक्यांची रास आहे पण त्यांचा ढीग आहे म्हणून? काय रे बाळू? आता बोला की सुंदराबाई. म्या सांगतो की. हा सांग ना, आम्ही ऐकायला चाललोय, सांग. म्या तर नाता वाऊसनी भेटून गेलो तेव्हापासून इथं समधी भांडी होती. अहो, असं कसं होईल? होय, म्या बघितली तर. पण एक कोड काय ते मला काय उलगड ना. तुम्हीच बोला काय आता. यो गावकऱ्यांनो, इथे जे काही घडलं ते साधं नाही, आधी समजून घ्या. तुम्हाला समजलं का? अय्यो ए तात्या, आधी ऐकून तर घे. तात्या, तोंड बंद कर बघ, नाही तर डोक्यात टाकीन बघ मडके म्हणतो मी. तर गावकऱ्यांनो, गोदा आणि बायका सकाळी गेल्या की पाणी आणायला, आणि येताना या बाळूने त्या गोदाच्या डोक्यावरचे पाण्याचे मडके दगड मारून फोडले. बरोबर? त्यानंतर गोदा गेली बाळूच्या आईकडे तक्रार करायला बाळूची. बरोबर? तिथे गोदा काय म्हटली? दिवाळीच्या तोंडावर पाणी नाही, मडकी नाहीत, पणत्या नाहीत. अय्यो, तेव्हा बाळू काय म्हटला की गोदाच्या घरी मडके पण आहेत आणि पणत्या पण आहेत, म्हणून आपण सगळे इथे आलो. बरोबर? आणि इथे येऊन बघतो होतं काय, मडकीच मडकी, पणत्याच पणत्या. अय्यो, हेनरी, एवढे रामायण सांगितले पण इथे गोदाचं घर भांड्यांनी कुणी भरलं हा प्रश्न उरतोच की. अय्यो. पण तेच काय फिरून सांगताय? ए तात्या, अरे तोंड बंद कर की रे. याचा अर्थ एकच आहे, या बाळूने केले की हो चेटूक.
देवाप्पा, अव तुम्ही दिसराज्य करताय ना व जेवीन ऐकलं बघा ते. पुढे बोल. अव त्या बाळ्याला गुतवला ना तुम्ही, त्या गोदाचं मडकं फोडलं. स्वतःला कृष्ण समजित होता ना व, पण समजा उलटला त्याच्याच अंगावर. अजून सांग मंगळू. अरे हे ऐकायसाठी किती दिस थांबलो हाय म्या. अव समजा गावा मोहर वरात निघाली हाय त्याची, आणि कुणी बी ऐकून घ्यायला तयार नाही त्याच. पर तो पंच काही करतो का नाही? अहो तो कसला सोडतोय, तो बी होताच किती तर. आणि आगीत तेल खालाय तो तात्या बी होताच. म्हणजे देवी आईनं ऐकलं का नाही माझं? होय होय. पाया पड. अहो पर एक विचारू का? आता कशात माशी शिकली तुझी? अहो त्या बाळाने ते गोदाचं मडकं फोडलं ना व, तेव्हा म्हणला होता का मडक्याची रास आणि पंचाचा ढीग लागल गोदाच्या घरात. आता हे काय नवीन खोळ आहे? अहो दिवाळी तोंडावर आली ना व, पर कामाला सुरुवात नाही नाता भाऊची अजून. आणि ती बिचारी गोदा पाणी भरत होती माती कालवाया, तर त्या बाळ्याने तिचं मडकच फोडलं. हव तो बाळ्या चेटूक करतो हाय. पुढं काय होईल सांगता यायचं नाही. अहो तुम्ही ते रिंगण हाकलं आहे ना व, त्याचा पुरता अडकलाय तो बाळ्या आता. आता तुमची इच्छा पुरी झाली ना व? होय. मग झालं तर आता पुढं काय करायचं ते सांगा. मोर जा आणि त्या पंचाला सांग, त्या बाळ्याला गावाबाहेर काढला का जेवण ठेव वाड्यावर, म्या येतो जेवाया. अहो त्याच्या का कशाला जेवताय, पाला पचवा खातोय तू. असं नाही, त्याला सांग देवीला निवद दाखवायचा आहे आणि म्या येणार आहे खायला. असं होय. अहो मग मंडपच टाकाय सांगतो की, आणि सनाई चौघडे वाजाय सांगतो. थांबाळ्या, अर्धा दिवस बाहेर गेलो तर काय रामायण केलंस रे? म्या कुणाचं नुकसान नाही केलं. तुम्हासनी कोणी काय सांगितलं आहे? समध्या गावात बोबाटा झाला आहे आणि मला ठाव नाही वय. हवं आधीच गावात लई गोंधळ झाला आहे. आता दारात आपण एकमेकांवर वरडणार का? उरली सुरली लाज काढलीच आहे पोरानं. आता आज जाऊन काय बोलायचं? मसनी काय समजलं आहे? हवं ह्याच हातानं गावातल्या बायकांची मडकी फोडलीस ना, आता त्या गोदाला मावशी म्हणतोस ना व. फार मान खाली घालायला लावलीस की र. पर त्यांचं कल्याण झालेलं बघितलं नाही वय? तू आणि त्यांचं कल्याण करणार आहे? हवं तुम्हासनी जे कळलं हाय ते अर्धमुर्ध आहे. मयप्पा चल, पंचानं तुला लागलीच बोलिवलं हाय. बघितलं का, काम करून घरला आलो, पाणी बी नाही प्यालो, सांगावाला आहे पंचाचं. तिथं जाऊन हातापाया पडायला लागेल या बाळ्यासाठी. इतका राग येण्यासारखं काय बी नाही झालं मायप्पा. तू नका डोक्यात राग घालून घेऊ. म्हणजे तू बी असली सामील झाला वय. अरे आधी काय झालंय ते नीट समजून तर घे आणि मग आरडाओरड कर. भाऊजी लई येड्यावर आलात बघा. यासनी कसं समजावू कळना झालंय. थांब, मी आधी जाऊन येतो, मग बघतो यांच्या आज निकाल लावतो का नाही बघ. बघ बाळ्या, म्हणलं होतं ना गप्प बस, ऐकतच नाही कुणाचं. ह्यो गोंधळ होणार मला ठाव होतं. अरे पण हे समजा कशा पायी करतो या आय, ह्याला आपली काळजीच नाही. नाही तर असं वागला नसतं यो. म्या काय करतोय कुणासनी बी कळत नाही. अरे 9 महिने म्या वाढवलं तुला पोटात, मला कळना झालं तू असं का वागतो या. लोकांना कवा कळल? गावातल्यांना म्या खूप तुझ्या डोळ्यात, आणि घरातल्यांना बी म्या इथं नकोसा झालोय.
आणि बा तर मला आता घरात नाही ठेवायचा. अय्य अय्य काय छान जेवण झाले. गुड, व्हेरी गुड. अप्पा तुम्ही इंग्लिश बोलत जाऊ नका बघा. अय्यो असं का बोलतोस रे गुंडप्पा? तो तात्या म्हणतो की तुम्हाला इंग्लिश येत नाही. अय्यो असं बोलला काय तो पोपट? पंच ए तात्या असं जरा समोर ये की रे जरा. काय करताय सा? मला इंग्लिश येत नाही. अव तुमच्यासारखं इंग्रजी अख्ख्या गावात दुसरं कोणी बोलतं का? खोटं बोलत आहे अप्पा. अय्यो गुंडप्पा काठी आण की रे जरा. पंच अय्यो ये येऊ ये का? ये मयप्पा ये. अहो गुंडप्पा गरीबाचा जीव घेता का काय? पंच अहो तुम्हाला मी हे सांगायला आलो होतो का मयप्पा भेटायला आलाय. मयप्पा बरे झाले बाबा तू आलास भेटायला. ते काय काम आहे पंच? अय्यो मी सांगते काय काम ते. अय्यो मी सांगणारच होतो की. आता तुम्ही दोघं सांगण्यापेक्षा मीच सांगू का? थांबा थांबा गुंडप्पा थांबा. अय्यो मयप्पा अरे तुझ्या बाळूने काय केले ते अख्ख्या गावाने पाहिले बघ. यात तुला काही शंका नाही जी. मग बाळूचे चुकले हे तुम्हाला मान्य ना? ते आधी सांगा म्हणते मी. भाईजी आता त्यात लपवायचं काय आहे? मयप्पा अरे ते चिमितकार कसं काय झालं? हे गुडच आहे रे. ते मला ठाव नाही. अय्यो मयप्पा रोज लोक तुझ्या बाळूची तक्रार घेऊन माझ्याकडे येतात बघ. मलाही तुमचा बाळू त्रास देतो, उलट बोलतो. अहो त्याचं चुकलं छोटे मालक. पुढे काय करायचे ठरवलेस रे बाबा त्या बाळूचे? हेच विचार करतो हायची. आता विचार काय करणार? काहीतरी करा म्हणते मी बाळूचे वडील म्हणून. वयजी या येळेला आम्ही माग नाही हटायचो. अय्यो मयप्पा बोलायला खूप जड जात पण गावातल्या लोकांची गाराणी आता मला ऐकता येणार नाही. पुढे काय करायचं ते ठरवायला पाहिजे बघ आत्ताच. मी आम्ही ठरवलं आहे. आधी करतो आणि मग सांगतो. हे बाळू सुधारला पाहिजे बघ मयप्पा आता. अय्यो तो सुधारण्यासाठी आधी त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली पाहिजे बघ रे मयप्पा. नाही तर मोर जाऊन कसं व्हायचं त्याच. म्हणून सांगतो मयप्पा घरापासून त्याला लांब ठेव. सुंदराबाईला वाईट वाटेल पण कसं त्याच्या भविष्याचा पण विचार केला पाहिजे बघा. अय्यो मी तर म्हणते त्याला घराच्या बाहेर नाही गावाच्या बाहेर पाठवलं पाहिजे. मयप्पा गावातल्या लोकांना चुकल्यासारखं होईल काही दिवस पण आता काय. जी या मोर बाळूचं कारण नाही यायचं तुमच्या कानावर. येतो मी. अय्यो अय्यो मी काय सांगितलं ते लक्षात असू दे पण मयप्पा. व्हायची अय्यो ये. त्याच्या मागे जाऊन जरा लक्ष ठेव काय होतंय ते. असं म्हणताय सा? सूड इफेक्ट नाही त्याला आला. इंद्री आता माघार घेऊ नका म्हणते मी. पिच्छा सोडू नका. सोडत नाही बघा. यो महादेवा महालिंगराया.